जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत ना, त्याच्यात महाराजा भोजांच्या कथा हा एक वेगळा आनंदाचा विषय आहे. धारानगरीचे राजे असणारे महाराज भोज, त्यांच्या रसिकतेच्या ज्या कथा संस्कृत साहित्यात प्रचलित आहेत, तो अत्यंत आनंदाचा आणि एक वेगळ्याच प्रकारे स्वतःच्या जीवनाला समृद्ध करणारा अशा प्रकारचा आपल्याकडचा खजिना आहे. महाराज भोज जे धारानगरीचे होते राजे, आता म्हटलं तशा पद्धतीने त्यांच्या दरबारात कालिदास होते असं काहींचं मत आहे. आता हे कालिदास तेच होते की जे 7 साहित्य कृती लिहिणारे की वेगळे होते, याच्यावर पंडितांमध्ये मतभेद आहेत. आपल्याला पांडित्याशी देणे घेणं नाही, त्या दोन्ही कथा ऐकायच्या, त्यातला आनंद घ्यायचा आणि मोकळं व्हायचं. 7 साहित्य कृती सांगणारे हेच की ते, हे करायची गरज नाही. भोजराजाच्या दरबारातल्या कालिदासांच्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत, त्याच्यामध्ये या राजाचं साहित्य रसिकत्व जे आहे ते सांगणारा अलौकिक श्लोक आहे. कुठून तरी महाराज भोजांच्या निधनाची वार्ता कालिदासांच्या कानावर पडली अशी एक कथा आहे. आणि जशी ती कानावर पडली तशी कालिदासांची जी प्रतिक्रिया आहे ना, ती संस्कृत साहित्यात अमर स्वरूपामध्ये वर्णन केलेली आहे. महाकवी कालिदासांची प्रतिक्रिया होती, आद्य धारा निराधारा. ही जी धारानगरी आहे ती आता निराधारा झालेली आहे, कारण तिचा आधारच गेलेला आहे. महाराज भोज गेलेले आहेत अशा अर्थाने. म्हणून आद्य धारा निराधारा, निरालंबा सरस्वती. सरस्वती सुद्धा आता पोरकी झालेली आहे. काय रसिकता असेल त्या राजाची विचार करा. महाकवी कालिदास वर्णन करतात की आता सरस्वती पोरकी झाली आहे, कारण ज्ञानी लोकांच्या ज्ञानाची जाणीव असणारे, गुणी लोकांच्या गुणाची आदरयुक्त अशा पद्धतीची रचना असणारे असे राजे आहेत. त्यामुळे वापरताना कालिदास सहज शब्द वापरतात, निरालंबा सरस्वती. ते पुढे म्हणतायत, खंडिताहा पंडिताहा सर्वे. सगळे पंडित आता खंडित झालेले आहेत, कारण त्यांचा सन्मान करणारच कोणी उरलेला नाही, त्यांचा आदर करणारच कोणी उरलेला नाही. आणि ही अवस्था का आली? भोजराजे दिवंगते. जेव्हा महाराज भोज स्वर्गामध्ये गेलेले आहेत तेव्हा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं रसिकत्व ज्या महाराज भोजांचं, त्या महाराज भोजांच्या बाबतीतली आणखीन एक मजेदार कथा आहे. एक कोणीतरी सामान्य अशा प्रकारचा दिसणारा, म्हणजे वरून दिसताना अत्यंत सामान्य वाटेल, कपडे वगैरे फाटलेले आहेत, अंग मळलेलं आहे, अशा स्वरूपातला एक कवी येऊन पोहोचला. दारावरचे जे रक्षक आहेत ना, त्या रक्षकांनी त्या कवीला अडवलं. म्हणजे कुठे चालला? राजदरबार आहे, अशा कोणी घाणेरड्या लोकांनी जायचं असतं का? वेड्या वाकड्या लोकांनी जायचं असतं का? अमंगल अस्वच्छ अवस्थेत तू आहे, तू कसं काय आतमध्ये जाणार आहे? म्हणून त्या नवीन नवीन लागलेल्या सैनिकांनी, नवीन नवीन मी यासाठी म्हणतोय की त्याला माहीतच नाही आपल्या राजाची महत्ता, त्या राजाच्या ठिकाणी असणारी गुणग्राहकता त्याला माहीत नाही. त्याच्या मनामध्ये या सगळ्या रसिकांच्या बद्दल, या सगळ्या कवींबद्दल असलेला आदर त्याला माहीत नाही. नव्याने लागलेला आहे आणि नव्याने आपल्या सत्तेवर आला असल्यामुळे, म्हणजे ती जी द्वारपालाची सत्ता त्याला मिळाली, शक्ती या अर्थाने तेवढी मिळालेली, अधिकार या अर्थाने गोष्ट, त्या दृष्टीने म्हणतोय तर तो त्याला हाकलून द्यायचा प्रयत्न करतोय. कवी शहाणा होता, त्याला माहिती आहे याच्याशी बोलून काही उपयोग नाहीये, याला आपली विद्वत्ता कळणारच नाहीये. उपाय काय? कवीने एक काम केलं, जवळचा कागद घेतला, त्याच्यावर 4 ओळी लिहिल्या आणि त्याला सांगितलं, एक काम कर, एवढं निदान राजाला नेऊन दे. मी आतमध्ये नाही जात, ठीक आहे, माझी जी अवस्था आहे ती पाहून तुला वाटलं काही हरकत नाही, मी आतमध्ये जाणार नाही, पण एक काम कर, जेवढं लिहून दिलंय ना तेवढं राजाला नेऊन दे. त्यांनी लिहिलेला श्लोक म्हणून आपल्याला संस्कृत साहित्यात प्रसिद्ध असलेला श्लोक आहे, अतिशयीन तपत्यपि भास्करे विकसति कुमुदम न कथम जन तदपि तदपि तस्य न दोष लवस्तयम न खलु पर पात्र गुणैः गुणितम गुणाः. रचना आपल्या समोर आली श्लोकाची. श्लोक काय सांगतो? श्लोक आपल्याला सांगतो की जरी सूर्य उगवला तरी कमळ जे आहेत ना, त्यातले पांढरे कमळ, चंद्रविकासी कमळ, ते उमलत नाहीत. आता रचना आपल्याला सांगितली निसर्गातली त्यांनी की पांढरे कमळ ते चंद्राच्याच भरोशावर उगवणार आहेत, ते सूर्य उगवल्यानंतर उगवत नाहीत. वाक्याचा अर्थ, सूर्याचा प्रकाश
त्यांना आनंदित करू शकत नाही. उमलणे हा त्यातला भाव समजून घ्या. त्या उमलण्याचा हिशोब सांगताना ते म्हणतायत की त्या कमळांना तो आनंद प्राप्त होत नाही. पण यात सूर्याचा काय दोष आहे? श्वास दोष त्या कमळांचा आहे की त्यांच्यापर्यंत सूर्यकिरणांचा आनंद त्यांना घेण्याची क्षमता निसर्गाने दिलेली नाही. त्यांच्यापर्यंत तो आनंद पोहोचत नाही. सूर्याच्या ठिकाणी अद्वितीय गुण आहेत. वेगळ्या अर्थाने अन्योक्तीच आहे ती, पण राजाला समजलं की कवी आपल्याला म्हणतोय की अरे तुझ्यापर्यंत मला पोहोचता येत नाही, माझ्यापर्यंत तुझी कृपा येत नाही, हा खरं तर माझाच दोष आहे, तुझा नाही. सूर्याच्या ठिकाणी तर प्रकाश देण्याची क्षमता अत्यंत श्रेष्ठ स्वरूपातली आहे. राजा ताबडतोब स्वतःच्या आसनावरून उठला, धावत निघाला. महाराज भोज दारापाशी येऊन पोहोचले. त्या कवीला अत्यंत आदरपूर्वक स्वागत करून त्याचं दरबारात नेलं, उच्चासनावर बसवलं, वरून त्याचा सन्मान केला. तो जो दारावरचा सैनिक आहे ना, तो आश्चर्यचकित होतो. आणि फाटका माणूस आहे, याचं काय एवढं केलं? 4 ओळी नेऊन दिल्या तर लगेच राजाने स्वतः बाहेर धावत यावं. त्याच्यावर राजा त्या कवीला आदर करत असताना त्या आपल्या सैनिकाला म्हणतो, अरे बाबा, त्याची श्रेष्ठता त्याच्या कपड्यांवर मोजायची नसते, त्याची श्रेष्ठता त्याच्या बुद्धीवर मोजायची असते. ज्याला बुद्धी कळते ना, तो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहत नाही. त्याला त्याच्या पात्रतेची जाणीव असते, ती त्याच्या गुणवत्तेच्या आधारे असते. अशी एक सुंदर कथा आपल्याकडे भोजराजाच्या निमित्ताने सांगितलेली आहे. कशा करता कथा सांगितली? आज जी अन्योक्ती आपण पाहणार आहोत त्यामध्ये कवीला नेमकी हीच भूमिका सांगायची आहे, हीच रचना सांगायची आहे. म्हणून त्याला मिळती जुळती अशी कथा मुद्दाम आपल्या समोर ठेवली. आज आपल्या समोर जी अन्योक्ती आहे त्या अन्योक्तीचं नाव आहे कलभान्योक्ती. कलभ शब्दाचा अर्थ आहे हत्तीचं पिल्लू. थोडंसं मोठं झालेलं असं म्हणा, फार तर तारुण्यात येण्याच्या पूर्वीची त्याची अवस्था, नवकिशोर अवस्था अशी समजा, की ज्याच्यामध्ये त्याच्या अंगात प्रचंड क्षमता तर येऊ लागलेली आहे, पण अद्याप तो परिपक्व झालेला नाहीये. ही जी नवतारुण्याची अवस्था आहे, नवयौवनाची म्हणा, आणखीन बारीक पाहायचं तर त्या नवयौवन अवस्थेतल्या हत्तीला कलभ असं म्हणतात. त्या कलभाला उद्देशून सुभाषित केलेलं आहे. कलभ तवांतिकम आगतम एनम अलिम मा कदापि अवज्ञासी. तुझ्याजवळ हा अली म्हणजे भुंगा आलेला आहे. आपण वारंवार पाहिलंय हत्तीशी संबंधित जे सुभाषित पाहिले की हत्तीला एक मदरेषा निर्माण होते आणि त्या मदरेषेतून जो घाम निर्माण होतो तो खरं तर हत्तींना आकर्षित करण्यासाठी आहे, पण त्याच्या सुगंधाने भुंगे सुद्धा हत्तीकडे आकृष्ट होतात. आता भुंग दिसायला अत्यंत घाणेरडा आहे, काळा बेंद्रा असल्या प्रकारचं स्वरूप आहे, त्याचं अत्यंत वृक्ष अशा प्रकारचं स्वरूप आहे, टोकदार अशा प्रकारची नांगी सुद्धा त्याची आहे. आनंद कुठलाही नाही, उलट त्याच्या आवाजाने आणखीन कर्कश वाटू शकतो जर फार जवळ आला तर. या अर्थाने आहे गुंजारव ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण अगदी कानाच्या जवळ आला तर तो नकोसा वाटू शकतो. ही जी अवस्था हत्तीला होते तशी त्या नवीन हत्तीला त्या कलभाला उद्देशून म्हणताय, असा जर भुंगा तुझ्या जवळ आला तर तो दिसतो काळा बेंद्रा आहे म्हणून त्याच्यावर जाऊ नको, त्याचा आवाज कर्कश वाटतोय जवळ आल्यानंतर त्याच्यावर जाऊ नको. लक्षात ठेव, त्याची अवज्ञा करू नकोस. कारण माणसाला त्याच्या दिसण्यावरून मोजायचं नसतं. माणसाने कपडे किती सुंदर घातले याच्यावर त्याचं महत्व नसतं. आमचे गुरु महाराज एक सहज वाक्य सांगायचे वर्णन करताना, जर हे तकदीर पर, जर याचा अर्थ श्रीमंती, हे तकदीर पर म्हणजे बुद्धिमत्तेवर तुमची संपत्ती तुम्हाला प्राप्त होते, तकदीर किंवा नशिबावर तुम्हाला प्राप्त होते. जर हे तकदीर पर ही श्रीमंती नशिबाने प्राप्त होते, इलम पर नाही, बुद्धिमत्तेवर नाही. कारण बुद्धिमत्ता किती असली तरी पैसा मिळेल त्याची खात्री नाहीये, पैसा मिळणे हा नशिबाचा भाग आहे. अशा अर्थाने वाक्य जे आहे, जर हे तकदीर पर इलम पर नाही, पर वाह है इलम पर कपडों पर नाही. तुमची वाहवा जर व्हायची असेल तर ती तुमच्या बुद्धिमत्तेच्याच भरोशावर होणार आहे, तुमच्या कपड्यांच्या भरोशावर नाही. तुम्ही किती अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे कपडे घातले, लक्षावधी रुपयाचे जरी कपडे घातले आणि तुमच्या ठिकाणी बुद्धिमत्ता काहीच नसेल तर लोक 2 मिनिटं कपड्याकडे पाहून वाहवा म्हणतील, पण नंतर तुमची मात्र टिंगलच करतील. काय मूर्खाच्या वाट्याला असं आलंय, असंच म्हणायची वेळ येईल. बाह्य रूपावर नसतं तपासायचं, माणसाची गुणवत्ता त्याच्या अंतरंगी असणाऱ्या विविध कौशल्यांवर तपासायची
करायची आहे ती भूमिका आपल्याला नेमकेपणे सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की हे कलभ, असा जर भुंगा तुझ्याजवळ आला ना तर त्या भुंग्याचा अवमान करू नको. वास्तविक तुझ्याजवळ तो आला हा तुझा सन्मान आहे. खरं तर कोणत्या अर्थाने अद्याप तुला मदरेषा फुटलेलीच नाही ना. खरी संपत्ती जी आहे, खरं वैभव जे हत्तीचं ते कुठं प्राप्त झालेलं आहे. हत्ती असल्यामुळे बलशालीत्व आहेच आपोआप. भुंगा त्याच्या समोर अत्यंत तुच्छ आहे. नुसता कान हलवला तरी झटक्याने भुंगा मरू शकेल इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. पण लक्षात ठेव, तुझी खरी संपत्ती ही तुझी ताकद नाहीये, तुझ्या ठिकाणी असणारी दान. आणि तो फार सुंदर शब्द पुढच्या याच्यात त्यांनी वापरला, आपे दान सुंदराणाम. दान शब्दाचा अर्थ देणे या अर्थाने तो आहे. मग इथं दान शब्द कशाला वापरला? हत्ती जेव्हा मदमस्त होतो तेव्हा ती जी मदरेषा तयार होते त्या मदरेषेने युक्त असणारा जो, त्याला दान असं म्हटलं. पण वाक्याचा अर्थ ज्याला देता येतं तीच खरी संपत्ती आहे. तुमच्या जवळ असणे हा वैशिष्ट्याचा भाग नाहीये. अनेकांच्या जवळ असतं, एक कवडी कोणाला देत नाही. उपयोग काय त्या संपत्तीचा, तो भाव त्यांना सांगायचा आहे. आणि म्हणून दान सुंदराणाम, हत्ती कसा असला पाहिजे? दानयुक्त असला पाहिजे. श्रेष्ठता तेव्हा असते जेव्हा तुम्ही इतरांना काही देऊ शकता, हा हिशोब वापरला. आणि म्हणून दान शब्द वापरला. दान सुंदराणाम द्वीप धुर्याणाम. काय अद्वितीय शब्द आहेत लक्षात घ्या संस्कृत मधले. आणि किती सुंदर पद्धतीने त्याची निर्मिती झालेली आहे. कोणताही शब्द तयार कसा होतो याला व्युत्पत्ती शास्त्र असं म्हणतात. त्या व्युत्पत्ती शास्त्राचा तुम्ही जेवढा अभ्यास कराल ना थक्क व्हायला होतं की किती वेगवेगळे विचार करतायत, किती बारकाईने निसर्गाचं निरीक्षण केलंय. द्वीप शब्द वापरला. द्वीप शब्दाचा अर्थ काय? द्वि म्हणजे दोनदा, प म्हणजे पिणे, पाती या अर्थाने तो प्राशन करणे या अर्थाने तो शब्द वापरला. दोनदा पाणी पितो या अर्थाने तो शब्द वापरला. दोनदा का पाणी पितो? त्याचं उत्तर आहे, तुम्ही आम्ही किंवा जगातला बाकी कोणताही पशु पक्षी जलाच्या जवळ गेल्यानंतर थेट तोंड लावू शकतो किंवा थेट चोच लावू शकतो. किंवा जे जिभेनी पाणी पिणारे आहेत ते सगळे प्राणी, जे मांसाहारी प्राणी आहेत ते जिभेनी पाणी पितात. कुत्रा असेल, सिंह असेल, वाघ असेल, आपण पहा ते जिभेनी पाणी पितात. तुम्ही आम्ही ओठांनी पाणी पितो, पक्षी चोचींनी पाणी पितात. पण हे तिघही जण पाण्याला थेट तुमचं तोंड लावू शकतात. गंमत अशी आहे, हत्तीची रचना अशी अजब आहे की त्याला त्याचं तोंड पाण्याला लावता येत नाही. मग तो काय करतो? त्याचं उत्तर आहे, त्याच्याजवळ असणारी दुसरी दिव्य गोष्ट ती वापरतो. तोंड नाही वापरता येत, सोंड वापरतो. आणि मग पहिल्यांदा तो पाणी सोंडेत ओढून घेतो आणि मग सोंड वर करून आपल्या तोंडात ते पाणी ओततो. म्हणजे एकदा सोंडेनी ग्रहण करणे आणि एकदा तोंडाने ग्रहण करणे, हे 2 वेळा पाणी पिणे असा विषय असल्यामुळे त्याला द्वीप शब्द वापरला. किती विचित्र, किती वैशिष्ट्यपूर्ण रचनेची आपल्या समोर आपल्या सादर केलेला आहे की किती वेगवेगळे अर्थ आहेत या शब्दांना, किती वेगवेगळं चिंतन आहे त्याच्या मागे. दोनदा पाणी पितो हे म्हणून त्याला द्वीप शब्द वापरला. किती आपण अनेक शब्द असे पाहतो. पादप शब्द आहे, वृक्षांकरता वापरला जातो. पादप शब्दाचा अर्थ काय? जो पायानी पाणी पितो. पाद शब्दाचा अर्थ चरण, त्यानी प म्हणजे पिणारा, पायानी पाणी पितो. पाय कोणते? तर ज्याच्यावर आधारात उभे आहे. झाडं उभे आहेत, वृक्षाचे सगळे मूळ जे आहेत त्याच्या आधारावर. म्हणजे मूळ हा जणू काही त्याचा पाया आहे, आधार आहे आणि त्या मुळांनीच पाणी ग्रहण करतो. म्हणून वृक्षाला पादप शब्द वापरला. तसा इथं द्वीप शब्द वापरला. दोनदा पाणी पिणे या अशा सुंदर रीतीने ते जे द्वीप, त्यातलाही धुर्य शब्द वापरला. धुरा याचा अर्थ बैलगाडीला समोर जो आडवा लावलेला दांडा असतो त्याला धुरा असं म्हणतात. तो ज्याच्या पाठीवर तो श्रेष्ठ असेल त्यालाच लावतात. लहानसा एखादा असेल बैल किंवा एखादा मरतुकडा असेल त्याला नाही लावत. श्रेष्ठ मजबूत जो आहे त्याच्याच खांद्यावरती धुरा दिली जाते. तसे द्वीपधुर्य याचा अर्थ सगळ्या हत्तींमध्ये जे श्रेष्ठ आहेत ना ते सुद्धा काय करतात या भुंग्याच्या बाबतीत? अयम शिरोधार्य, हा भुंगा त्यांचाही शिरोधार्य आहे. किती मस्त शब्द आहे. शिरोधार्य शब्दाचा एक अर्थ डोक्यावर धारण करतात. कारण भुंगी त्या मस्तकावरच फिरणार आहे ज्याला मदरेषा फुटलेली आहे. आणि शिरोधार्य शब्दातून सांगायचा अर्थ आहे डोक्यावर घेतात.
म्हणजे केवढा आदर देतात. मला सांग, ज्यांच्या जवळ दान रेषा आहे अशा प्रकारचे ते हत्ती, ते ज्याला डोक्यावर घेतात ना, त्याचा अपमान नको करू. तो भुंगा दिसतो कसा हे महत्वाचं नाहीये, त्याच्याजवळ असणारी गुणवत्ता कोणती. कारण तो भुंगा त्या गुणवत्तेच्या माध्यमातून त्याच्या जवळ येतोय, कारण त्याला रसग्रहण करता येतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, असा भुंगा जेव्हा इतरत्र जाईल तेव्हा त्याचं महत्व, गुणगान त्याच्या गुंजारवाच्या माध्यमातून करेल. असे जे रसिक आहेत ना, त्या रसिकांच्या ठिकाणी आपली पाहण्याची वृत्ती नेमकी कशी असली पाहिजे हे सांगणार हे सुंदर सुभाषित. अशीच एखादी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.